2025 2025च्या या सालाला करा बाय बाय टाटा. 2026ला उघडतील सर्वांच्या सुखाच्या वाटा. स्वागत आहे 2026 या वर्षाचे. कविवर्य मंगेश पाडगावकरांचा 31 डिसेंबर 2026 हा 10वा स्मृतिदिन. वर्ष संपता संपताच ते हे जग सोडून गेले. सरत्या वर्षासाठी त्यांनी केलेली ही कविता. सरणारे वर्ष मी उद्या असणार नाही, असेल कोणी दुसरे. मित्र हो सदैव राहो, चेहरे तुमचे हसरे. झाले असेल चांगले किंवा वाईटही, मी माझे काम केले, नेहमीच असतो मी राईट. ते म्हणतात की कसंही असलं तरी मी माझं काम केलेलं आहे वर्षभराचं, व मी आता जाणार आहे. चांगले असो वाईट असो, पण मी माझं काम केलेलं आहे. उपकारही मानू नका आणि दोषही देऊ नका. निरोप माझा घेताना गेटपर्यंतही येऊ नका. माना अथवा मानू नका. उगवत्या सूर्याला नमस्कार हीच रीत येथली. विसरू नका एक वर्ष साथ होती आपुली. धुंद असेल जग उद्या नववर्षाच्या स्वागताला. तुम्ही मला खुशाल विसरा, दोष माझ्या प्राक्तनाला. कविवर्य मंगेश पाडगावकर म्हणत आहेत की उद्या जो नवीन सूर्य उगवेल तो नवीन वर्षाची सुरुवात असेल, पण आपली आणि तुमची एकच वर्षाची साथ होती. नववर्षाच्या स्वागताला सर्व जग आनंदाने धुंद असेल. तुम्ही मला खुशाल विसरा, कारण दोष माझ्या हा प्राक्तनाचा आहे, माझ्या नशिबाचा आहे. कुणीही मला दोष देऊ नका, माझ्या नशिबाला द्या. शिव्या शाप लोभ माया यातले नको काही. मी माझे काम केले, बाकी दुसरे काही नाही. निघताना पुन्हा भेटू असे मी म्हणणार नाही. वचन हे कसे देऊ जे मी पाळणार नाही. ते म्हणतात की मला शिव्या शाप लोभ काहीही नको. मी फक्त माझं वर्षभराचं काम केलेलं आहे आणि मी पुन्हा भेटू असेही मी म्हणू शकत नाही. तर ते मी वचन तुम्हाला कसे देऊ जे मी पाळूच शकत नाही. कारण एकदा वर्ष निघून गेलं की पुन्हा ते आपल्या भेटीला येत नाही. एकदा आजचा दिवस गेला की उद्या जो दुसरा दिवस येईल तो आजचा येणार नाही. मी कोण सांगतो शुभ आशिष देऊ द्या. सरणारे वर्ष मी आता मला जाऊ द्या. ते वर्ष म्हणते मी कोण सांगतो, पण आधी मी तुम्हाला शुभ आशीर्वाद देतो. कारण मी हे सरणारं वर्ष आहे, मी आता जाणार आहे, तरीही मी तुम्हाला चांगले आशीर्वाद देऊन जात आहे. कारण मी आता उद्या येथे नसणार आहे. उद्या माझी जागा घ्यायला नवीन वर्ष इथे येत आहे. म्हणून मी तुम्हाला शुभ आशीर्वाद देऊन जातो, कारण मी आता सरणारे वर्ष आहे. अशी ही मंगेश पाडगावकरांची कविता. मंगेश पाडगावकरांना विनम्र श्रद्धांजली वाहूया त्यांच्या या स्मृतिदिनानिमित्त. त्यांचा हा 10वा स्मृतिदिन आपण त्यांच्या कविता वाचून साजरा करत आहोत. अशा या मंगेश पाडगावकरांना विनम्र श्रद्धांजली. ते अजरामर आहेत त्यांच्या कवितेतून.